हातच हलवले नाही, टाळ्याच वाजवल्या नाहीत, फक्त नुसता घासच नाही नुसतं म्हटलं त्याला पण अर्थ नाही, दोन्ही करावं लागतं. हो पण तुम्ही नामस्मरण करीत नाही, त्यामध्ये माझा काही तोटा नाही. अहो असाच एक इष्टीचं तिकीट काढलं, 100-150 रुपये दिले, इष्टीचं तिकीट काढलं आणि हा शहाणा खाली उतरला, हसायला लागला, मोठमोठ्याने हसतोय. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. जी हसतोय हा गडी. शेवटी एक माणूस म्हटला की काय दोरीने मगापासून हसत गेला, जवळ विचारलं, काय हो दादा, मगापासून बघतोय तुम्ही नुसता हसतायत, काय झालंय नेमकी, काय कारण आहे? तो म्हणाला, मी 100-150 रुपये दिले, तिकीट काढलं मुंबईचं, पण गेलोच नाही, तिकीटच घेतलं, कंडक्टरला फशील म्या. जी त्यांनी सुरू. आता मला सांगा, कंडक्टरचा काय तोटा नाही, तसं तुम्ही इथे येऊन तुम्ही नामस्मरण जर नाहीच केलं तर माझा तोटा नाही. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठल. आज आपण सर्वात जास्त वादाच्या मार्गाला जातो, वादविवाद करतो. काय भेटतं तुम्हाला वादविवाद करून? उलट आपले पैसे जाते, वेळ जातो, सारखं कोर्टात पळायचं, वेळ जातो, वैर वाटतो, दुश्मन होतात आपले. काही काहींना अटॅक येतो, तो झटके येतात, मरतात पण काही, पण वाद करायचं काही सोडत नाही. कशाला करतात वाद? काय भेटतं वादविवाद करून? रामदास स्वामी एका ठिकाणी खूप छान म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जगी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संतापहारी, तुठे वाद संवाद तो हितकारी. अहो वादविवाद करून काय भेटत नाहीये, मग झालेला वाद करूच नका, पण झालेला वाद मिटव. वाद कशा प्रकारे मिटवता येईल यासाठी झटा प्रयत्न करा, पण आपण कसं पेटवता येईल हेच बघतो विठ्ठल. आज आपण 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती जे प्रेम करतात, आई वडिलांची सेवा करतो का? नाही करत. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वागवले, त्या आई वृद्ध झाल्यावरती दिसते कुठं? वृद्ध आश्रमात. तर याची शोकांतिका आहे. अहो काय वाटतं त्या आई वडिलांना? आपण त्यांच्या जवळ दिवसभर बसून राहावं? नाही, फक्त वाटतं अरे माझ्या लेकाने मला 2 शब्द तरी बोलत. अरे तेवढं नसेल, फक्त अहो किती काम असू दे ऑफिसचं, घरी आले फक्त तुम्हाला एवढं म्हणायला जड जाता का? बाबा गोळ्या घेतल्या ना वेळेवर? आई जेवण केलंस ना ग? पोट भरून जेवलीस ना? किती वेळ लागतोय म्हणायला? आणि काय बरं वाटतं त्या अंतःकरणाला? पण आपण बोलत नाही, डायरेक्ट वृद्ध झाले की वृद्धाश्रम गाठतो. अहो काय बाप असतो जीवापाड प्रेम करतो, स्वतः फाटका बनेल अंगामध्ये घालतो, परंतु माझ्या लेकराकडे सगळ्यांनी बघावं, तो आयुष्यामध्ये राहावं म्हणून त्याला 2-2 हजाराचा ड्रेस पुरवतो, चॉकलेटचा. तो म्हणजे बाप असतो. अहो पायामध्ये फाटकी चप्पल घालतो, एखाद्या वेळेस तर त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, काटे मोडलेले दिसतात फक्त, परंतु माझ्या लेकराचे पाय उन्हामध्ये पडू नये, माझ्या लेकराला कुठं काटा मोडू नये यासाठी काबाड कष्ट करतो रात्रंदिवस, आणि आपल्या लेकराला बूट पुरवतो ना, तो देखील बाप असतो. अहो आज आपण वडील म्हणजे आईचं गुणगान
करतो, परंतु आईच्या तुलनेमध्ये देखील वडील खूप श्रेष्ठ आहेत. अहो, त्या आईने जन्म दिला हे मान्य आहे. अहो, तिचं पण प्रेम आपल्यावरती अफाट आहे हो. अहो, आई मायेचं सागर आहे तर पिता दयेचं समुद्र आहे. खरे आईचं प्रेम खूप आहे आपल्यावरती, जे शब्दात सांगता येणार नाही, परंतु त्या वडिलांचं प्रेम देखील आपल्यावरती तेवढंच आहे. अहो, आज आपल्याला राम वनवासाला जाताना रडणारी कौशल्य दिसतेच हो, परंतु राम 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 म्हणून जीव त्यागणारा कोणी दशरथ बघितलं तर नाही. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म कैदखान्यामध्ये झाला होता तेव्हा देवकी वेदनेने तडपणारी दिसतेच आपल्याला, परंतु माझ्या कृष्णाला काही होऊ नये. अहो, बाहेर विजेचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस येतोय, नदीला पूर आलाय, पण त्या वातावरणामध्ये देखील माझा कृष्ण सुरक्षित राहावं म्हणून नाका तोंडापर्यंत पाणी येतंय. यमुनेला पूर आला असताना देखील स्वतःच्या प्राणाची चिंता न करता गोकुळामध्ये सुरक्षितपणे ठेवणाऱ्या कृष्णाला कोणी वासुदेव बघितलाय नाही. अहो, आज आईचं कौतुक जग करतच हो. खरं आहे, आई श्रेष्ठ आहे, परंतु मी असं म्हणते की आईच्या तुलनेमध्ये देखील वडिलांचं स्थान. उदामधी माया त्याच्या कायाने गवानी अखविना कधी पुन्हा डोळ्याते भावी सिंधू सिंधू गाढा तुला उदामधी हसुई कनावा तुला अहो, असं जर पाहिलंय ना आईचं प्रेम तर खरंच डोळ्यामध्ये अश्रू आणणार आहे, परंतु वडिलांचं देखील आपल्यावरती तेवढंच प्रेम असतं. अहो, जर लेकराचं दुखत असलं तर बेडवरती बसून मलमपट्ट्या करणारे चिंतेने ग्रासलेली आई सगळ्यांना दिसतेच, परंतु माझे लेकर कसं बरं होईल माझं लेकरू, आणि त्यासाठी लागणारे जे दवाखान्याचं बिल आहे ना ते मी कसं भरवेन आणि कधीच माझं लेकरू नीट होतंय यासाठी झटत राहणारा रात्रीचा दिवस करणारा देखील आज आपण बाप बघितला पाहिजे. आता वेळ झालाय, त्यामुळे जाता जाता प्रत्येक तुम्हा श्रोते जनांना एकच विनंती करते, कळीची विनंती करते. अहो, ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय, ज्या वडिलांनी आपलं पालन पोषण केलंय, त्या आई वडिलांना जपा, सांभाळा, त्यांची सेवा करा. अहो, दिवसातले फक्त 2 शब्द तरी त्यांना बोला, काय बोलायला जड जातंय. आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. अहो, तुम्ही लहान असताना त्यांनी तुम्हाला किती जपलंय, आता ते वृद्ध झालेत म्हणजे तुमचं कर्तव्य हे की तुम्ही त्यांना जपायला पाहिजे, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे. पण तसं आपण करत नाही, तर ते आपण करायला पाहिजे आणि त्या आई वडिलांच्या सेवेतला आनंद घेतला पाहिजे. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती
आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती ही कीर्तनरूपी सेवा वेळाभावी तुम्हा श्रोते मंडळींच्या चरणी छत्रपती शिवरायांचा